सुरंगे, अगं तुला काय ताण भूक हाय की नाही? कुठे भटकत होतीस? त्या भिंतीजवळ जाऊ नको. हा, इथे जवळपासच खेळ. पण आधी भाजी भाकरी खाऊन घे बघू. ती आपली जुनी टोकरी आहे ना नेहमीची. हा, हे उरकलं की मी पण खाऊन घेतो. हा, माळी काकांबरोबर जेवायला बसले तर माझं गुपित फुटेल. बापरे, तिकडे माझ्या जागी पलंगावर निजलेल्या सुरंगीचं तर गुपित नाही ना फुटणार? खाऊ का मी हे? नाही नाही, हे सगळं राजकुमारीसाठी आहे. आणि असंही सावित्री तुझी मैत्रीण झालीये ना, आणि तिच्या वाटणीचं खाऊ शकतेस की तू. देवा, खरंच छान मैत्रीण दिलीस तू. काय करत असेल ती आता? माझ्या वाटणीची भाजी भाकरी खात असेल का? की दादांनी ओळखलं असेल का तिला? अरे बापरे. काय ग, तू इथे कशी? आणि तू तर सावित्री बरोबर रानात जाणार होतीस ना? हो, सांगितलं मी तिला तसं, का परत येऊ नकोस. ती माझ्या दादांच्या बैलगाडीने गेली आहे रानात. पण कोणाला संशय येऊ नये रे म्हणून ती मला तिच्या जागेवर ठेवून गेली. पण तू सावित्रीला नक्की सांगितलंस ना की परत यायचं नाही म्हणून? हो, सांगितलं मी तिला का कायमची रानातच राहा. पण तुम्ही मला वाचवा, मला सैनिकांच्या ताब्यात नका देऊ. साऊ, उठ बाळा. हे बघ, चाटण आणलंय तुझ्यासाठी. घे, थंडी जाईल तुझी. आणि इकडे मी देते. असू दे महाराणी, हे आम्हा दासींचं काम आहे. माझ्या मुलीची काळजी घ्यायला मी आहे तिच्याजवळ. ते आण इकडे आणि तू जा. क्षमा महाराणी, परंतु तिला माझी सवय आहे, त्यामुळे घेतलं तर माझ्या हातातून घेईल ती चाटण. साऊ, साऊ उठ ना बाळा. हे बघ, तुझ्यासाठी चाटण आणलंय मी. साऊ. महाराज अश्वपती राजकन्येच्या दालनात येत आहेत हो. साऊ, साऊ बाळा, कशी आहेस तू? थंडी थांबली का? तिने चाटण घेतलं का? नाही ना महाराज. खरं तर जरा जरी दुखलं खुपलं तरी एखाद्या शहाण्या मुलीसारखी औषध पाणी घेते ती. परंतु आज काय झालंय कळतच नाहीये. म्हणूनच आम्ही राजवैद्यांना घेऊन आलोय. वैद्यराज, नाडी परीक्षण करा. महाराज, इतकं काळजी करण्याचं काही कारण नाहीये. नाही, जन्मदिवसाच्या समारंभाची दगदग झाली असेल ना. थोडी विश्रांती घेतली की वाटेल तिला बरं. तिला झोपू दे. आणि आपणही आपल्या दालनात जा. तुम्ही आहे ना तिच्या जवळ. नाही, ते चांगलंच आहे, पण तिनं असं पांघरुणात तोंड लपवून घेतलं ना, हे चांगलं नाहीये. म्हणजे आम्हाला काळजी वाटते. आम्हाला कळू दे ना काय होतंय तिला ते. वैद्यराज, करा आपण परीक्षा. साऊ, साऊ बाळा, का रडतेस तू? काय झालंय? हे बघ, काय होतंय?
ही कोण आहे? ही माळी दादांची सुरंगी आहे. मग इथे काय करते ती? साऊ कुठे आहे? अरे काय चाललंय हे? हे बघ बाळ, तू रडू नकोस. तू लवकरात लवकर मला सांग, तुझी साऊ कुठे आहे? भिंतीजवळ. अशी कशी भिंत होतीस ना? मला वाटलं होतं आमच्या खोपीच्या भिंतीसारखी असते ती, पण ही तर बारीच फणक. जोर लाव ना जरा. तुटत नाही म्हणजे काय? तुटायलाच हवी. नुसता भिंतीकडे बघत ठोंब्यासारखं उभा राहायलाच वाटतं. काही तोडायचा आवाजच येत नाहीये. एवढं आहे तर तू दाखवीस तोडून. तू पण ठोंबीच उभी असतेस. नुसता ठोंब्या नाही, तू तर चिडका बिब्बा सुद्धा आहेस. एवढंसं बोलले तर केवढा राग आला. तू काय भिंत पाडणार? रागावला की काम होत नाही. आणि तू काय करीत? नुसती पोपटासारखी बडबड करीत. अथे भुकेनी जीव जाईत माझा, आणि भूक लागली की काम होत नाही. इतकंच? मग असं सांग ना. हे बघ, भाकरी भाजी आहे माझ्याकडे, खाशील? हो हो. पण तू देणार कसं? खरंच की रे, ही दुष्ट भिंत आहे ना मध्ये उभी. असू दे भिंत, आडवीत कापडाची. बघच कसं हरवितो तिला. कोणी आहे का तिकडे? आहे का तू? खरंच हरवलास की रे भिंतीला. बांधली पुरचुंडी, घे आता ओढून वेल. माझ्यासाठी धाडीस, पण तुला असेच ना भाजी भाकरी? हो, अर्धी तुला आणि अर्धी मला.
सोडा तिला. या लहान मुलीला धरून सावित्री सापडणार नाहीये. प्रणाम महाराज. लागला शोध? अजून नाही महाराज. मनोऱ्यावरच्या सैनिकांना वर्दी धाडली ना की भिंतीजवळ कोणी दिसलं तरी सुद्धा बाण चालवायचे नाहीत. परंतु महाराज, आपली भिंत कित्येक मैलाची, सगळीकडे निरोप पोचेपर्यंत. तसं असेल तर आम्ही स्वतःच निघतो आमच्या कन्येला शोधायला. सैनिकांच्या बाणांच्या आधी आम्हाला तिथे पोचायला हवं. देवा, माझ्या गोड मैत्रिणीला वाचव. उन्ना, उन्ना. आता शक्ती आली असेल मनगटात. आता तोडीतच ही भिंत. अरे हालचाल कसली, आवाज कसला? भिंतीवर गाव घालते कोणीतरी. चल चल, शोध घे. आजच मी इथं रुजू झालो आणि आजच कामगिरी मिळाली. तर झेंडेच गाडतो मी. रानात कुणीतरी घुसत असेल तर तो गेलाच. चल चल चल. हुम्मा, ही भिंत तर तुटतच ना. कोणाला तरी आणलं का नाहीस मदतीला? मित्र वगैरे, म्हणजे लवकर तुटली असती भिंत. आहे की एक मित्र, सुब्बू. सुब्बू? मग ये माझा हत्ती. काय तुझा हत्ती? हे बघू ना मला कसा आहे तो. म्हणजे आहेत आमच्याकडे खूप, मला फार आवडतात. पण सुब्बू हे नाव ऐकलंच नव्हतं मी कधी. पण कसं बघणार मी त्याला? ही भिंत तर तुटतच नाहीये. बघित तू, पाठवितेस मी भिंती पलीकडे. काय इकडे पाठवतेस? अरे पण कसं? त्यात काय, जशी भाजी भाकरी आहेत तसा सुबुई आहेत. बघ. मी लहान असल्यास माझ्या बरोबर असेल तो. माझं सगळं ऐकीत, मला मदत करीत, तुझ्यासारखी नुसतं चिवचिव ना करीत. माझे मित्र अशी तो उन्हा शब्द बोलीत, त्याची मी ना बोलीत. तू रागवलास का रे? ताता म्हणतो राग चांगला नाही. तू रागू नको. मला माहिती नव्हतं सुब्बू तुझा एवढा जीवाचा मित्र आहे. पण मी पण आता तुझी मैत्रीण आहे ना, मग तू माझ्यावर रागवणार? बरं बरं, तू रडीत ना. कोणी मित्रास बोलीत तर मी रागवीत, तू ना रागवीत. आजच मला मिळाली एक छान नवीन मैत्रीण. तिच्यामुळेच तर मी आले ना इथे भिंतीपाशी. अरे पण हात चालव ना पटपट, नाहीतर मी भिंती पलीकडे कधी येणार आणि धबधबा कधी पाहणार? काय रे, आहेस ना तू? का भिंत पडत नाही म्हणून गेला निघून?
मी पळकुटा थांब. जर भाजी भाकरी आहेत तर सुपू आहेत तर तू पण येत भिंती वेरून वेलीसी धरून. उन्ना उन्ना मी वेळ टाकीत आणि तुला ओढून घेईन. हो हो टाक पटकन वेल. कमरेची नीट बांधीत तू. हो हो. कुणीतरी पळून जाते. चढव बाण. सुरंगे सुरंगे आणखी एकही बाण चालवला तर थेट मृत्यूदंडाची शिक्षा होईल. आज्ञा आहे ही आमची. ही तर राजकन्या. सुरंगीच्या ह्याच्यात राजकन्या. अरे देवा. थांबा, बाण मारू नका, तो शत्रू नाहीये. अरे हट. तुमचे बाण काय करीत? आम्ही पाखरांसारखे उडीत, माशांबरोबर पोळीत, हल्लांसारखे धावीत. बाण काय करीत? बाण खाऊन मरीत, मोठा शूरवीर होईत. माझे श्वास ना घेई, दद्दा घास ना घेई, दोघे तगमग करीत. आणि तू आता लढाई करीत कशासाठी? भिंतीपाशी ना जाई, वचन देत आऊस आणि लबाडी करून आता येत.
सुब्बू माझा सुब्बू